आपल्या सर्वांचे दैवत आणि आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, मंचावर माझ्यासाठी आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करायला आलेले मंचावरील सर्वच मान्यवर सहकारी आणि आपण सगळेजण अत्यंत मोठ्या संख्येने आलेले, माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम करणारे माझे सगळे मतदार मायबाप, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्याला नतमस्तक झालेलो आहे आणि नतमस्तक होऊन आपल्याला विनंती करत आहे की आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी, आपल्या सर्वांची इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या जीवनासाठीचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या सर्वांची प्रामाणिक सेवा करणं, त्यासाठी माझं जीवन खर्ची पडावं, याच उद्देशाने करत असलेलं राजकारण, समाजकारण, हा उद्देश साध्य करण्यासाठी मित्रांनो 20 तारखेला आपण प्रचंड मोठ्या मताने तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून आणा अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, पवार साहेब आज आपल्यामध्ये एवढ्या प्रचंड कष्ट घेऊन आलेले आहेत. संपूर्ण आयुष्य आम्ही 2 पिढ्या झालं पवार साहेबांना पाहतो आहोत, अनुभवतो आहोत आणि त्यामुळे सामान्य माणूस त्यासाठी झटणं, त्यासाठी जगणं आणि जो राजकारण आणि समाजकारणातला विचार आहे त्याला कदापि तडजोड न करणं, यासाठी संपूर्ण आयुष्य आदरणीय पवार साहेबांनी झिजवलेलं आहे. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी माझ्या विचाराशी तडजोड करणार नाही आणि सामान्यांचं हित जपल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं की महाराष्ट्राच्या या घडलेल्या राजकीय घडामोडीमध्ये वयाच्या 83-84व्या वर्षी त्यांच्यावर हा आघात झाला, पक्ष फुटला, चिन्ह गेलं, त्यापेक्षा सुद्धा दुर्दैवी म्हणजे घर फुटलं. सगळे आमदार जे तळहाताच्या फोडासारखे जपून वाढवले आम्ही पाहिलं, प्रचंड त्यांनी सर्वस्व त्यांना दिलं, पण हे सगळे जण स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रलोभनासाठी आणि केलेल्या पापावर पांघरून घालण्यासाठी आज त्यांना सोडलं. मला एक सांगा मित्रांनो, की एवढी मोठी संपूर्ण त्यागाची भूमिका केली, परंतु तत्व सोडलं नाही. तत्व आहे ते शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला तडजोड नाही, या विचाराने त्यांनी आयुष्य जगले. आता कुठल्याही परिस्थितीत विचारांचा तडजोड नाही आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी आयुष्य त्या ठिकाणी वेचलेलं आहे. म्हणून पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एकच वाटतं की पवार साहेब एक ऊर्जा केंद्र आहे, प्रचंड विचाराचं केंद्र आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा केंद्र आहे. आज तुम्ही विचार करा की प्रचंड मोठ्या पद्धतीनं
सर्वांनी सांगितलं त्या पद्धतीनं स्वतःला काही मिळवायचं नाही, पण आपला विचार टिकला पाहिजे. शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, दीनदलितांचं, गरिबांचं, सामान्य माणसांचं, महिलांचं, सर्व समाज घटकांचं भलं व्हावं, या दृष्टिकोनातूनच मित्रांनो त्यांनी आपलं आयुष्य जगलेलं आहे. आणि म्हणून मी त्यांच्या या येण्याच्या माध्यमातून मी आपल्या मतदारसंघाच्या सर्व मतदार बांधवांकडून आपण त्यांचं प्रचंड टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांचा आभार मानूया. मित्रांनो, अशी परिस्थिती कदापि कुणावर येऊ नये, पण ही ज्यांनी आणली ते तुम्ही लक्षात घ्या की या भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट या सर्वांनी हे जे काही पक्षाची फोडाफोडी केली, अनितीचं राजकारण केलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांना लक्षात घेतलेलं असेल की घटना बाह्य सरकार बनवलं, नियम बाह्य सरकार बनवलं. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. साहजिक आहे की माणसावर अन्याय झाल्यावर माणसं कोर्टात जातात, आपण कोर्टातही गेलो, पण तारीख पे तारीख होत गेली. आता मीच आपल्याला महाविकास आघाडीचा एक उमेदवार या नात्याने आपल्याला विनंती करतो की लोकशाहीतलं, संविधानातलं सगळ्यात मोठं न्यायालय जर काही असेल तर तुम्ही सगळे जनता मायबाप न्यायालय आहात. तुम्ही न्याय द्या, आणि तुम्ही न्याय द्यायचा असेल तर ह्या ज्या अनीतीनं, रडीच्या डावानं जे पक्ष फोडले, एवढे मोठे जनाधार असलेल्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला, त्यांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनावर मोठ्या संख्येने बटन दाबा आणि प्रचंड मोठ्या मतांनी निवडून आणा. हा आशीर्वाद मित्रांनो महत्वाचा आहे. यातूनच पवार साहेबांना, उद्धवजींना न्याय मिळणार आहे. त्यांच्यावर जो आघात झालेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत थोडाफार आधार मिळण्याचं काम, थोडाफार त्या दृष्टिकोनातून न्याय मिळण्याचं काम याच माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणून हे काम आपण सगळ्यांनी करावं. मित्रांनो, आपण सगळ्यांनी फार जवळून या सगळ्याच गोष्टी बघितल्यात आणि मलाही काम करताना पाहिलं. आम्ही उभ्या आयुष्यामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, आपण मला संधी दिली, पवार साहेबांनी संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून मी जाणीवपूर्वक राज्याच्या दृष्टिकोनातून असेल, आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, मोठ्या पद्धतीनं कुठेही वेळ वाया न घालवता, एक एक मिनिट वाया न घालवता आपण काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आमची प्रामाणिकता असेल, आणि त्यापेक्षा सुद्धा ज्या सध्याच्या गढूळ वातावरणातला जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये एवढे लोक फुटाफुटी झाली, पण संस्कार असतील, तुमच्यासारख्यांचं प्रचंड प्रेम असेल, पवार साहेबांच्या विचारधारेतलं काम असेल तर माणसं ढळू शकत नाही. त्यामुळे अनेक लोक गेले ते गद्दार झाले, पण जे थोडे लोक राहिले ते निष्ठावान राहिले. त्या निष्ठावानामध्ये आपला आमदार आहे हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगायचं. मित्रांनो, लोकशाहीमध्ये हा जो निकाल लागेल, या निकालाच्या माध्यमातून दोन पद्धतीचे संदेश जातात मित्रांनो. निष्ठावान माणूस निवडून गेला तर मित्रांनो एक लक्षात येतं की गद्दारांना जनता थारा देत नाही, आणि त्यामुळे निष्ठावानालाच साथ दिली पाहिजे. या पद्धतीची भूमिका आपल्याला घेण्याची पुढच्या सगळ्या काळाच्या दृष्टिकोनातूनची आवश्यकता आहे. मित्रांनो, यातून संदेश जात असतात आणि त्यामुळे चुकीचा संदेश जाता कामा नये. म्हातारी मेल्याचं दुःख काळ सोकावतो या विचाराप्रमाणे आपण जर लक्षात घेतलं तर कुठल्याही कारणाने आपल्याला
गद्दारांना साथ मिळता कामा नये. नाहीतर दिवसा ढवळ्या मित्रांनो, विश्वासार्हता नावाचं जे नातं आहे, विश्वासाचं नातं तुमचं माझं जे आहे ते नातंच राहणार नाही. कोण कोणत्या धर्माचा जातीचा आहे ते वेगळी गोष्ट आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाची जात आणि सगळ्यात महत्वाचं नातं जर काही असेल तर ते तुमचं माझं विश्वासाचं नातं आहे. हे गद्दार लोक जे गेलेत यांनी त्यांचं हे विश्वासाचं नातं तोडलंय. तुम्ही विचार करा, 1-2 लाख लोक निवडून देतात आणि आमदारांनी जर स्वतःला विकून टाकलं तर याचा अर्थ तुमच्याशी गद्दारी झाली, पक्षाशी गद्दारी झाली, नेत्यांशी गद्दारी झाली. मला या ठिकाणी नम्रतापूर्वक सांगायचं की आई वडील आपल्याला जन्म देतात, पण राजकारणातला जन्म आपल्याला पक्ष आणि आपला नेता देत असतो. आणि त्यामुळे त्या पक्षाला आणि नेत्याला विकण्याचं काम, त्यांच्याशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम मित्रांनो चांगल्या माणुसकीच्या आणि आपल्यासारख्या वारकरी संप्रदायाच्या प्रभाव असलेल्या भागामध्ये जमणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी तुमच्या निष्ठेला जपण्याचंच काम केलं. त्यासाठी मंत्रिपदाची काय असेल त्याग असेल, अन्य गोष्टींचा त्याग असेल. मित्रांनो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, काही लोकांचे मी काम करू शकलो नसेल, काही लोकांचा रोड राहिला असेल, काहींचे छोट्या मोठ्या अपेक्षा राहिल्या असतील. त्याचं कारण एकच आहे, या सत्तेत आलेल्या घटनाबाह्य सरकारने त्यांच्या विरोधी असलेल्या किंवा त्यांची साथ न दिलेल्या लोकांना एक दमडा सुद्धा दिला नाही. डीपीडीसी मध्ये नाही, राज्याच्या बजेटमध्ये नाही. बजेटमध्ये मंजूर झालेले काम स्थगित करण्यात आले. मित्रांनो एवढ्या वाईट पद्धतीनं वागणूक मला नाही वाटत लोकशाहीमध्ये कधी आम्ही पाहिली असेल. आपल्या आशीर्वादाने, पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सुद्धा मंत्री होतो, पण अशा पद्धतीनं विरोधकांशी वागण्याचं काम कधी केलं नाही. पण हे सगळं जरी झालं तरी तुमच्याशी निष्ठा आणि साहेबांशी आणि पक्षाशी निष्ठा आपण सोडली नाही. मला याच्यावर विश्वास आहे की माझ्या निष्ठेला, प्रामाणिकतेची समजून घेण्याची निश्चित प्रकारचं काम माझा मतदार बांधव करेल. आणि माझ्या नेत्यांचं, माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेच्यावर माझा विश्वास आहे की आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि आल्यानंतर व्याजासकट तुमचे सर्वांचे प्रश्न सोडवायचे. हाही महत्वाचा विषय मला या निमित्ताने सांगायचा. मित्रांनो आम्ही अतिशय प्रामाणिक काम करणारे सहकारी आहेत. राजकारणात कुठले पैसे खाण्यासाठी किंवा चुकीचं काम करण्यासाठी आलेलो नाही. फार स्वच्छपणे सांगतो मी. आणि त्यामुळे आपलं नाणं खणखणीत आहे. आपण कुठल्या ईडी फीडी सीबीआय फीबीआयला घाबरत नाही, कारण आपलं काम स्वच्छ आहे. आणि त्या संस्कारात कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांनी लहानपणीपासून केलेले संस्कार मला अजून आठवतंय. ज्यावेळी मला पहिल्यांदा मंत्रिपदावर पवार साहेबांनी घेतलं त्यावेळी मला बाजूला बसून एकच गोष्ट सांगितली की राजेश भाई, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, असं कोणतंही काम चुकीचं करू नका की ज्यामुळे आपल्याबद्दलची मानहानी होईल. हा संदेश टोपे साहेबांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर आहोत. समाजकारण करावं, लोकांचं हित करावं, यासाठी राजकारणात आहोत. आणि म्हणून मला जी संधी आता तुम्ही बघा, 2014 ते 2024 मध्ये साधारणपणे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण 2 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री असताना सत्तेत होतो, पण 8 वर्ष आपण विरोधी पक्षात होतो. पण विरोधी पक्षात आहोत म्हणून तुमच्या कुणाशी नाळ तुटण्याचं कारण नाही. तुमच्यासाठी संघर्ष करण्याचं काम, जे काही विकासाचं काम असेल त्यासाठी जेवढा काही प्रयत्न करायचा आहे, जेवढे काही कष्ट घ्यायचे ते सगळे कष्ट घेण्याचं काम आपण कधीही सोडलं नाही. आणि त्यामुळे सातत्याने विकासाच्या बाबतीतलं काम आपण करत राहिलेलो. राजकारण हे विकासासाठीच करायचं असतं. समाजात अडीअडचणीत असलेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचं असतं. या हेतूनच आपण राजकारण करतो आहोत. आणि म्हणून आज कोरोनाच्या काळात सुद्धा मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला या ठिकाणी एवढं अभूतपूर्व किंवा अशा पद्धतीचं भयानक संकट आलं, त्यावेळी सुद्धा हीच जी संस्कृती आहे,
की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला माणसाला अडचणीतून काढायचं, माणसाच्या चेहऱ्यावर समाधान बघायचं, हसू बघायचं, या हेतूनं राजकारण करत असू. तर मित्रांनो, आम्ही कोरोनाच्या संपूर्ण कार्यकाळात मला एवढी मोठा आधार होता, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन होतं. पण एक नक्की सांगतो की मला कधीही एवढी भयानक स्थिती होती की लोक असे कुणाला हात लावायला डचकत होते, कुठल्या शिंकला तरी सुद्धा जवळपास येत नव्हते, जवळचे नाते तुटले होते, भीती प्रचंड होती. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला भीती वाटत नव्हती, कारण मार्गदर्शनही देणारे आदरणीय साहेब होते आणि आई आजारी होती, पण आईचा आशीर्वाद खूप मोठा होता. आईच्या पायाला हात लावल्यानंतर असं म्हणतात ना की आईच्या पायामध्ये स्वर्ग आहे. त्या पद्धतीनं आईचं दर्शन घ्यायचं आणि कोरोनाच्या कामाला पूर्ण वर्ष 2 वर्ष वाहून घ्यायचं, हा आमचा सपाटा चालू होता. मित्रांनो, आज या सगळ्याच कार्यकाळात माझी आई सुद्धा गेली. 2-3 वर्षा अगोदर वडील सुद्धा गेले. आता माझे आई आणि वडील दोघही नाहीये. मला फार मोठा आधार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होता. आपल्याला माहिती आहे की मी आमदार असताना सर्व संस्थेची जबाबदारी आमचे वडील बघत असायचे. पण आज ते पण नाहीत, आई पण नाही. आता माझं मायबाप जर कोण असेल तर माझी जनता मायबाप आहे. त्या मायबापांनी साथ द्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. हा अत्यंत जिम्मेदारीने शब्द, प्रामाणिक वचन मी आपल्या सगळ्या मतदार बांधवांना देऊ इच्छितो. आपल्या सेवेचं व्रत मी कधीही सोडणार नाही, कुठल्याही कारणाने. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आशीर्वाद द्यावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती. आम्ही सगळ्या पद्धतीनं काम करतो. आपल्या परिवारावर तुळशी पात्र ठेवून मित्रांनो आम्ही दिवस रात्र काम करतो. सगळेजण काम. सकाळी 7 वाजलेला सुरू होणारा दिवस रात्री 1 वाजेपर्यंत थांबत नाही. दररोज सर्वसामान्य माणसांची कामं होण्याच्या दृष्टिकोनातूनच काम आम्ही करत असतो. आणि म्हणून आम्हाला काम चांगलं करायचंय, त्यासाठीच आशीर्वाद पाहिजे. मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं जे जे काही कामं केली आहेत ती तुमच्या समोर आहे. शेतीचे असेल, सिंचनाचा असेल, रस्त्यांचे असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, आरोग्याचे विषय असतील, सगळ्या बाबतीत आपण कामं केली आहेत. मी त्याचा पाडा वाचून आपला वेळ घेऊ इच्छित. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आज मी फिरत असताना सुद्धा मला जाणवत आहे की आपल्या भागात पाणंद रस्त्यांचे प्रश्न आहेत. आपल्या भागात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये हे प्रश्न आहेत. पाणंद रस्ते दुरुस्त झाले पाहिजे. गावांचा विस्तार होतोय, वस्त्या निर्माण होत आहेत, त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न निर्माण झाले. हे सगळे प्रश्न मित्रांनो एका फटक्यात आपल्याला सोडवायचे. अतिशय बारकाईने या सगळ्या गोष्टींच्या नोंदी आम्ही ठेवतो आहोत. गोरगरिबांच्या योजना, घरकुलं, त्यांच्या सगळ्यांच्या योजना, सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. आपल्यासाठी गोरगरिबांचा आशीर्वाद हाच मला सर्वात महत्वाचा वाटतो. देव आपण कुणी पाहिलेला नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जे संस्कार आहेत ते हेच आहेत की रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करणे यातच देवत्व आहे. हा विचार आणि ह्या पद्धतीनं काम करणारेच आम्ही लोक आहोत. आपण सगळ्यांनी मला अनेक वर्षापासून काम करताना पाहिलंय. मित्रांनो, मी मानवता आणि माणुसकी हाच धर्म मानलेला आहे. दुसरा धर्म माझा दुसरा कुठला नाही. माणुसकी आणि मानवता हा धर्म आहे. कुठल्याच आपण सर्व धर्म समभाव याच पद्धतीने आपण काम करतो. आणि त्यामुळे राजेश भैयाला जातीपातीत पाडण्याचं काम किंवा जातीपातीत वाटण्याचं काम आपण करण्याचं कारण नाही. आपण सगळ्यांवर प्रेम केलं, माणसावर प्रेम केलं, माणसावर त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्याला समाधान देण्याचं काम केलं. कधी कोरोनामध्ये असेल, काम करताना असेल, कधी जात पात धर्म विषय हा विचाराचा नसतो. सगळ्यांवर आपण काम करत राहत असतो. आणि त्यामुळे या सगळ्या मार्गाने आपल्याला पुढे जायचंय. मी अधिक जास्त वेळ बोलणार नाही, पण एक नक्कीच आहे की मित्रांनो, शेती, आजचं सरकार, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला खूप चटके लावणार आहे.
तुम्ही जर बघितलं तर प्रचंड मोठ्या पद्धतीने आज पेरणी, आज कापसाचं काढणीचे, वेचणीचे दिवस आहेत. तुम्ही पाहताय मोठ्या पद्धतीने सोयाबीनची काढणी चालू आहे. पण एक काढणी झाल्यानंतर आपण ज्यावेळी बाजारात घेऊन जातो त्यावेळी आपल्याला भाव मिळत नाही. 6,700 6,500 कापसाचा भाव आहे, 3,800 सोयाबीनचा भाव आहे. आणि त्यामुळे या भावात आपल्याला शेती परवडत नाही. शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम, त्यांच्या संबंधाने धोरण राबवण्याचं काम, शेतीमालाला हमी भाव आणि स्थिर भाव निर्माण करण्याचं काम हे करावंच लागतं. पण हे कपाळकरांट सरकार, शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार हे करत नाही. आणि त्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे. हा महत्वाचा विडा घेऊन आपण आज या ठिकाणी उठला पाहिजे. मित्रांनो, हे आपले रोजचे प्रश्न. महागाई झालेली आहे, भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला आहे. प्रचंड मोठ्या पद्धतीनं आमच्या युवकांचा, तरुणांच्या तोंडचा घास काढण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मोठे मोठे उद्योग गुजरातकडे गेलेले आहेत. ज्या महाराष्ट्राच्या सरकारला गुजरातच्या पुढे घुटणे टेकण्याचं काम केलं, खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचा इतिहास विसरलेत. की शिवरायांनी हा इतिहास घडवलेला आहे की दिल्ली समोर कधी झुकायचं नाही. हा इतिहास घडवलेले शिवरायांनी आज महाराष्ट्र गुजरात समोर घुटणे टेकून बसलेला आहे. खुशाल मोठमोठे उद्योग घेऊन जातंय गुजरात. आमच्या तरुण पोरांच्या तोंडचा घास काढतंय. पण हे सरकार बघ्याची भूमिका घेतंय, कारण गुजरातच्या सगळ्या सरकार समोर हे मिंद झालेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संसार प्रपंचावर वरवंटा फिरवण्याचं काम सध्याचं हे सरकार करतंय. त्याला आपल्याला निश्चित प्रकारे धडा शिकवला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये हा धडा फक्त आणि फक्त मताच्या फटक्यातूनच शिकवता येतो. आणि तो फटका आपल्याला द्यायचा. त्यासाठी 20 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करायचं. आणि त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणायचं. मित्रांनो, आज महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादाने सरकार येईल. आणि त्या दृष्टिकोनातून काही जाहीरनाम्यामध्ये आम्ही काही महत्वाचे उल्लेख केले. आदरणीय पवार साहेबांनी त्याची सुरुवात केली. 73,000 कोटी रुपयाचं कर्जमाफी देऊन देशामध्ये एक प्रकारचं उदाहरण घडून दिलं की शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत केली पाहिजे. जे मोठ्या पद्धतीनं नैसर्गिक संकट येतं, आमचा शेतकरी कष्ट करणारा असतो, पण निसर्गासमोर त्याचे हात टेकले जातात आणि तो थकबाकीदार होतो. त्याचा 7-12 कोरा करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी सुरुवात केली. आज महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या. पवार साहेबांच्याच विचारातला विचार तुम्हाला सांगतो. पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, राहुल गांधीजी असतील, त्यांचा विचार आहे की आमच्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये पिचलेला शेतकरी असेल, दुष्काळाने मोडलेला शेतकरी असेल, त्यामुळे शेतीवर कर्ज वाढलेला असेल, थकबाकीत गेलेला असेल, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी ही दिली जाणार. मित्रांनो, त्या दृष्टिकोनातूनचा महत्वाचा निर्णय घेतला जाणार. आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींवर मतदान करावं लागणार आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून हमी भाव देण्याची खात्री दिलेली आहे. त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू महाग झालेले आहेत म्हणून जीवनावश्यक वस्तूला स्थिर करण्याचं काम, भाव वाढू न देण्याचं काम केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, आज ज्या महिला भगिनींच्या प्रती लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये वाटण्याचं काम फक्त निवडणुकीच्या संबंधी डोळ्यात ठेवून घेतलेला जो निर्णय, मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं की हा निर्णय राजकीय हेतूनी घेतलेला आहे. पण आता हा निर्णय घेतला असताना ते काय म्हणतात, आमचं सरकार निवडून आलं तरच आम्ही ही योजना चालू ठेवू, अन्यथा बंद करू. पण आमच्या भगिनींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीये. आदरणीय पवार साहेबांनी, उद्धवजींनी, राहुल गांधींनी ठरवून टाकलेलं आहे की आमच्या महिला भगिनींची ही योजना चालू ठेवणार. आणि 1500 नाही, 3,000 रुपये प्रति महिना देऊन ही योजना चालू ठेवणार, हाही निर्णय घेतण्यात आलेला. आमच्या हजारो तरुण मुलं सुशिक्षित आहेत, बेकार आहेत, त्यांना सुद्धा 4,000 रुपये महिना दिला जाणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आपल्या हिताच्या जपवणुकीच्या दृष्टिकोनातून करायच्या. मी अधिक बोलून वेळ घेत नाही.
पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना महत्वाचं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेल की आता 10 दिवस राहिलेत. आज 10 तारीख आहे. रात्र वैऱ्याची आहे. राजा जागा रहा, मतदार राजा जागा रहा. इतर सगळ्या कुटील कारस्थानं केले जातात. जे लोक खऱ्या अर्थाने शनिवार रविवार येऊन राजकारण आणि समाजकारण करण्याचं आणि तालुक्यात फेऱ्या मारण्याचं काम करतात, मित्रांनो, त्या लोकांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही, हे सुद्धा मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं. जिथं आम्ही तुम्हाला सांगतो की आमचा दिवसाचं रात्र आणि 24 तास आणि 365 दिवस काम करतो, तिथं हे लोक फक्त निवडणुकीला डायरेक्ट येऊन उभा राहणं आणि वाम मार्गाने निवडणुका लढवणं या दृष्टिकोनातून हे लोक तुमच्या समोर येतील. त्यामुळे यांना कुठल्याही परिस्थितीत थारा देऊ नका. आपल्या भविष्य खऱ्या अर्थाने बनवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लक्ष घालायचं. आज सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा. आपल्या गावातली गटबाजी दूर ठेवा, हेवेदावे दूर ठेवा, काही असेल तरी दूर ठेवा. कारण ही गावची नाहीये, ही राज्याची निवडणूक आहे. आणि आपल्या राज्याच्या माध्यमातून मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं स्वप्नपूर्ती आपल्याला करायची, इच्छापूर्ती करायची आहे. तुमच्या सगळ्यांची इच्छापूर्ती करायला आम्ही तयार आहेत. तुम्ही 10 दिवस द्या. राजेश भैया पुढचे 5 वर्ष तुम्हाला अहोरात्र अविश्रांत मेहनत करेल, हा तुम्हाला शब्द आणि प्रामाणिक शब्द या निमित्ताने देतो. म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेल, एक 2-3 वाक्य आम्ही बनवलेत, तेवढे मी आपल्या समोर सांगतो आणि थांबतो. सोयाबीनला नाही भाव, शेतकऱ्यांवर घातला घाव. यांचा फक्त फोडाफोडीचा डाव, तरीही महाविकास आघाडीचे पुढचे नाव. तिकिटासाठी लाचारी, घनसावंगीत फक्त शनिवारी. पण मायबाप जनता खूप भारी. आता वाजवणार केवळ निष्ठेची तुतारी, केवळ निष्ठेची तुतारी. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, कापसाच्या झाल्या वाती, शेतकऱ्यांची झाली माती, जीवाभावाची तोडली नाती. त्यासाठी आता तुतारी घेऊया हाती आणि आपला सरकार महाविकास आघाडीचं बनवूया. आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवूया. आपण सगळ्यांनी खूप मेहनत करा, एवढीच माझी आपल्याला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.